नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। मराठा समाजाकडून उद्या नगर जिल्हा बंदची हाक। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नगर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाकडून नगर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी नगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने नगर शहरातील नगर तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाच्या ठिकाणी आज बैठक झाली। या बैठकीत उद्या सोमवारी जिल्हा बंदचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मराठा समन्वयक ॲडव्होकेट गजेंद्र दांगट आणि गोरख दळवी अमोल होंबे यांनी दिली। उद्या दिनांक 23 तारखेला माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे जे गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसले त्यांच्या समर्थनार्थ आम्ही सर्व मराठा समाज बांधव उद्या नगर जिल्हा बंदीची हाक दिलेली। नगर जिल्ह्याबरोबर नगर शहर कडकडीत बंद पाळावा असा आवाहन आम्ही सगळ्या मराठा समाज सगळ्या बंधूंनी करतोय। माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती हलवलेली, सरकारने तातडीने याचा निर्णय घेणं अपेक्षित आहे। पण हे सरकार झोपलेलं सरकार आणि बाकीचे लोक तिथं नेऊन वडोदरीतला तिथं नेऊन त्यांनी अशा पद्धतीने जे कालची घटना घडली त्याचा उद्रेक पाटलांनी फक्त शांतता ठेवा म्हणले, आणि त्याचा मोठा उद्रेक महाराष्ट्रात झाला आणि आत्ता पण होऊ शकतो। आम्ही सगळे मराठा समाज बांधव जिल्ह्यातले नगर जिल्हा बंदची हाक देत आहोत। सगळ्या नगरकरांना विनंती आहे, सगळ्यांनी सहकार्य करा आणि स्वतःहून उद्या माननीय मनोजदादा जरांगे पाटलांसाठी आणि मराठा समाजासाठी स्वतःहून बंद पाळावा ही सगळ्यांना नम्र विनंती। जय शिवराय, जय मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी यांच्या समर्थनार्थ कालच्याला वडूगुद्री त्या रस्त्यावर आंतरवालीच्या फाट्यावर जो कोणी ओबीसी बांधव बसलेला आहे त्याचं नाव पण घेऊ इच्छित नाही, त्याची ती लायकी पण नाही, पण तिथल्या त्यांच्या ओबीसीच्या समाजकंटकांनी येणाऱ्या जाणाऱ्या मराठा बांधवांवर जो भ्याड हल्ला केला, येता जाता एकटा आहे म्हणून त्याला मारायचं, मारताना वेगळ्या पद्धतीने ॲक्शन घ्यायच्या, आरडाओरडा करायचा, हे चुकीचं आहे। आणि खरं तर त्याच्या समर्थनार्थ पाटलांच्या समर्थनार्थ त्या पाटलांचा जीव धोक्यात जाऊ नये हा मराठा समाजासाठीच नाही तर हा पूर्ण महाराष्ट्राच्या हितासाठी एक निस्वार्थी नेता तयार झालेला आहे। तसं तर प्रत्येक जातीत असा निस्वार्थी नेता तयार व्हावा जेणेकरून हा महाराष्ट्र चांगला होईल, समाजाचे तेढ मिटतील। पण तसं न होता यांनाच कसं बदनाम करता येईल मनोजदादांना हा प्रयत्न प्रत्येक समाजाचा जे नेते आहेत ते नेते पुरस्कृत BJP असतील किंवा आजचं जे सरकार आहे ते सरकार पुरस्कृत जे नेते आहेत ते नेते समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात। त्यासाठी मी आज अहमदनगरमधून तहसील कार्यालय तिथं उपोषण स्थळावरून पूर्ण जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्यातील पूर्ण तमाम सर्वच बांधवांना विनंती करतो, ते व्यापारी असतील, उद्योग व्यवसायवाले असतील, शिक्षण संस्था असतील, यांना एक विनंती करतो का उद्याचा दिवस आपण आपले कामकाज व्यवसाय बंद ठेवून मराठा समाजात सहकार्य करावं। त्यात नगर शहरात आपण प्रत्येक व्यावसायिकांनी आम्हाला जर सहकार्य केलं तर आम्ही आपले ऋणी राहू। पण ह्या सरकारला मात्र आता सगळ्यांना धडा शिकावा लागेल। आज आमच्यावर वेळ आहे ही उद्या पूर्ण समाजावर, महाराष्ट्रातल्या पूर्ण गोरगरिबांवरही वेळ येणार आहे। त्यासाठी आमच्या विनंतीला आपण मान द्यावा व उद्या कडकडीत बंद पाळावा एवढंच आव्हान आम्ही अखंड मराठा समाज व मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वतीने करतो। जय जिजाऊ, जय शिवराय। या बंदमध्ये जास्त करून ST महामंडळ, AMT म्हणजेच अहमदनगर पालिकेच्या बसेस ज्या विद्यालयांसाठी उपनगरातून ज्या वाहनं लावलेल्या असतात मुलांना, त्या वाहनवाल्यांसाठी बी एक विनंती आहे की आपण काही जरी झालं तरी आपण ह्या बंदला सहभाग द्या, अन्यथा चलता आम्ही तर नाही पण इतर समाजकंटकांनी जर गाडी फोडली
तर त्यात अखंड मराठा समाजाचं नाव बदनाम होणार आहे. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो, फक्त एक दिवस 12 घंटे आम्हाला फक्त सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत आम्हाला सहकार्य करा व बंदला पूर्ण प्रतिसाद देऊन सहकार्य जर केलं तर आम्ही अखंड मराठा समाज व मनोजदादा आपले ऋणी राहू. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.